जय हिंद मित्रांनो, आपल्या शिवार्थ डी क्लासेस या यूट्यूब चॅनलला मी सर्वांचं स्वागत करतो. आपण या व्हिडिओमध्ये मराठीतील साहित्यिक आणि त्यांची टोपण नावे या संदर्भात माहिती घेऊया. तर आपली जी काय शिक्षक पात्रता परीक्षा 2026 तसेच महत्त्वाचं म्हणजेच की आपल्याला सरळ सेवा परीक्षा, पोलीस भरती यामध्ये हमखास या माध्यमातून प्रश्न विचारले जातात. तर बघूया आपण. पहिला पॉईंट आहे महत्त्वाचा, माणिक शंकर गोडघाटे यांचं टोपण नाव काय? तर ग्रेस. माणिक शंकर गोडघाटे ग्रेस. त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचं टोपण नाव बालकवी. त्र्यंबक बापूजी ठोंबरे बालकवी. गोविंद विनायक करंदीकर म्हणजे विंदा करंदीकर. गोविंद विनायक करंदीकर विंदा करंदीकर. नारायण मुरलीधर गुप्ते कवी बी. नारायण मुरलीधर गुप्ते कवी बी. पुढे कृष्णाजी केशव दामले केशवसूत किंवा त्यांनाच आपण मराठी नवकाव्याचे जनक म्हणतो. कृष्णाजी केशव दामले केशवसूत किंवा मराठी नवकाव्याचे जनक. राम गणेश गडकरी गोविंद अग्रज बालकराम. राम गणेश गडकरी गोविंद अग्रज किंवा बालकराम. गदी माडगुळकर गदिमा. गदी माडगुळकर गदिमा. गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी. गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी. खूप वेळेस लोकहितवादी यांच्यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे. पुढे प्रल्हाद केशव अत्रे केशवकुमार. प्रल्हाद केशव अत्रे केशवकुमार. आत्माराम रावजी देशपांडे अनिल. आत्माराम रावजी देशपांडे अनिल. शंकर केशव कानेटकर गिरीश. शंकर केशव कानेटकर गिरीश. चिंतामण त्र्यंबक खानोलकर आरती प्रभू. चिंतामण त्र्यंबक खानोलकर आरती प्रभू. पुढे काशीनाथ हरी मोडक. काशीनाथ हरी मोडक माधवानुज. अरुण टिकेकर टिचकी बहादर. अरुण टिकेकर टिचकी बहादर. दासोपंत दिगंबर देशपांडे दासोपंत. मोरेश्वर रामचंद्र पराडकर मोरोपंत. मोरेश्वर रामचंद्र पराडकर मोरोपंत. मोरोपंतांची केकावली प्रसिद्ध आहे. प्रश्न आहे त्या संदर्भात सुद्धा. मित्रांनो, आपल्याला हे जे काय साहित्यिक आणि त्यांची टोपण नावे आहेत हे आपल्याला मराठी व्याकरणमध्ये एक प्रश्न हमखास असतो. तर ह्या व्हिडिओला स्किप न करता पहा, जेणेकरून आपल्याला 100% फायदा होईल या व्हिडिओचा. जयवंत दळवी ठणठणपाळ. जयवंत दळवी ठणठणपाळ. महबूब पठाण अमर शेख किंवा ते एक शाहीर होते, महत्त्वाचं लक्षात घ्या. महबूब पठाण अमर शेख. विष्णू वामन शिरवाडकर म्हणजे कुसुमाग्रज. प्रश्न खूप वेळेस आहे कुसुमाग्रज यांच्यावरती. विष्णू वामन शिरवाडकर कुसुमाग्रज. पुढचे आहेत विष्णू शास्त्री चिपळूणकर गोल्या घुबड. विष्णू शास्त्री चिपळूणकर गोल्या घुबड. पुढे विनायक नरहर भावे टोपण नाव आहे विनोबा. विनायक नरहर भावे विनोबा. बासी मर्डेकर टोपण नाव आहे मकरंद. बासी मर्डेकर टोपण नाव मकरंद. नारायण श्रीपाद राजहंस बालगंधर्व. नारायण श्रीपाद राजहंस बालगंधर्व. मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घ्या, जॅक्सनचा वध जो काय नाशिकचा कलेक्टर जॅक्सनचा वध झाला तर आणि लक्ष्मण कान्हेरे यांनी वध केलेला होता. तर नाशिक येथील बघा जे की एक महत्त्वाचं म्हणजे की नाटक सुरू होतं त्या ठिकाणी. त्या नाटकाचं नाव काय होतं तर संगीत शारदा नावाचं नाटक होतं. तर त्यामध्ये शारदेची भूमिका नारायण श्रीपाद राजहंस यांनी केलेली होती. गोविंद बल्लाळ देवल यांनी लिहिलेलं हे नाटक. तर लक्षात घ्या, जे की असणारं विजयानंद थिएटर नाशिक येथे हा म्हणजे की नाटकाचा प्रयोग चालू असताना जॅक्सनची हत्या झालेली होती आनंद कान्हेरे यांच्या माध्यमातून. नारायण श्रीपाद राजहंस म्हणजेच कोणतं बालगंधर्व. पुढे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला या ठिकाणी की आनंद फंदी फरिश्ता. आनंद फंदी यांचं टोपण नाव आहे फरिश्ता. पुढे
कवी मुकुंदराज. कवी मुकुंदराज मराठी भाषेतील आद्य कवी. लक्षात घ्या, जवळपास संत ज्ञानेश्वरांच्या जन्मापूर्वी 75 वर्षे अगोदर समाधी कवी मुकुंदराज यांची पाहायला मिळते आपल्याला. तर एक सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की विवेक सिंधू हा ग्रंथ बघा, विवेक सिंधू महत्त्वाचा ग्रंथ आहे मराठी भाषेतील. बघा, हा सुद्धा कोणी लिहिला होता, तर आपले हे जे का असणारे बघा मराठी भाषेतील आद्य कवी आहेत. तर नाव काय त्यांचं? मुकुंदराज. कवी मुकुंदराज यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. कोणता? विवेक सिंधू. प्रश्न खूप वेळेस आलेला आहे ग्रंथावरती सुद्धा. तर मित्रांनो, हे काही महत्त्वाचे साहित्यिक आणि त्यांची टोपण नावे आपल्याला परीक्षेत हमखास विचारली जातात. तर आपण नक्कीच हे जे काय असणारे साहित्यिक आहेत जे की खूप वेळेस विचारलेले आहेत ते नक्कीच लक्षात घ्या. आणि TETच्या संदर्भात जे की आपलं परिसर अभ्यास, मानसशास्त्र, बालमानसशास्त्र म्हणूया आपण, आणि मराठी व्याकरण या संदर्भातले प्रश्न जे की संभाव्य प्रश्न असतील ते आपल्या व्हिडिओमध्ये पाहत असतो आपण. तर मित्रांनो, आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. या व्हिडिओला लाईक करा. थांबूया. धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम.